जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज 27 जून आहे. आमच्या ऑफिशियली एक्झाम संपल्यात, पण ऑफिशियली तर काही सुट्टी लागलेली नाही आणि इतका वेट काय होत नाही, त्यामुळं आम्ही आता चाललो इंडियाला. वर्षभर लय वाट पाहिलेली असते या दिवसाची आणि आज फायनली हा दिवस आला आहे. पण दरवर्षी जशी एक्साइटमेंट असते तसं यावर्षी काय वाटत नाही. आता रेल्वे स्टेशनला आलो, 2 तास आधी आलो आहे. क्लासला दरवेळेस 20-40 मिनटं उशिरा जात असणार आहे, शेवटच्या 10 मिनटं. पण इकडं जवळपास 2 तास आधी आलेलं आहे. पाहू कसा प्रवास होता आहे. ॲक्च्युली फर्स्ट सेकंड इयर इतकं स्ट्रगल नव्हतं यावर्षी, म्हणजे क्लासेस वगैरे एकदम नॉर्मल होते आणि मोस्टली हॉस्पिटलमध्ये होते, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. पण लेक्चर्स वगैरे असतात तेव्हा खूप धावपळ असते इकडं. स्नोमुळं प्रॉब्लेम येतो, बाकी काही वाटत नाही, कारण की कंटिन्यू स्नोफॉल असतो इकडं 3-4 महिने. कोड असते घरच्यांना भेटायची. हे वेलगीतलं रेल्वे स्टेशन आहे. खूप इंडियन असतात. आम्ही 3 झालो आहे, शुभम मी आणि अजून एक फ्रेंड. या ठिकाणी जाताना स्कॅन होतं लगेच इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि त्यानंतर आत जाऊ शकतो. एकदम मस्त वेदर असतं समरमध्ये, पण ह्याच्यापेक्षा जास्त इंडियाची ओढ आहे. झूम नाही होत काय? झूम असं होतं का डायरेक्ट? हॅलो बाय.
वाटलं होतं की फ्लाईटसाठी खूप प्रॉब्लेम येईल, पण एकदम इझिली फ्लाईट आम्हाला अटेंड करता आली. एकदाच आधीच आम्ही येऊन थांबलेलो. ॲक्च्युली आमची फ्लाईट 12:40 होती, पण ती काही मॉस्कोमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेले. एक वीक पूर्वी थोडीशी रिशेड्यूल करून 10:50ला गेली ती. आणि आमची ट्रेन 5:20 पोहोचणार होती. तर वाटलं नव्हतं की आम्ही कॅच करू, पण लकीली सगळं फास्ट होत गेलं. आणि आत्ता मॉस्कोचं थोडंसं बाहेर आलं. आता इतिहासमध्ये होऊ शकतं एकदम इतिहास याच ॲम्बियन्ससाठी ओळखले जाते. तर मस्त सॉल्व करून होतो. तर आता अजय देवगणचा मूवी पाहत होतो, रेड. आणि बाहेर पाहू शकता तिथं फिल्मिंग आहे याला, म्हणजे जसं आपल्याकडे रॅप करतात स्क्रीनला, जेणेकरून उन्हाचा जास्त प्रभाव नको व्हायला. नॉर्मली असं दिसतं, पण उन्हाचे रेज खूप जास्त असतात क्लाउडच्या वरती, त्यामुळे असं रॅप केलेलं आहे. ॲक्च्युली जेवण वगैरे एकदम परफेक्ट होते. तर फक्त एवढंच की क्वांटिटी थोडीशी कमी होती, पण इथला खूप हेल्पफुल आहे. जवळपास 2 वेळा त्यांनी ड्रिंक्स दिले. त्याच्यात आम्ही कॉफी घेतलेली 2 वेळेस. आणि पहिल्यांदा आपण कोल्ड बेवरेजेस घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मँगो ज्यूस घेतलेला. सगळं एकदम 10 आउट ऑफ 10 होतं, आणि फूड पण एकदम परफेक्ट होतं. आणि ॲक्च्युली मला लास्ट सीट भेटली. लास्ट सीटमध्ये हे ॲडव्हान्टेज असतं की इथं फक्त 2च सीट असतात लास्ट रोमध्ये, आणि प्रॉपर विंडो शेजारी जागा आहे माझी, आणि इथं पण स्पेस आहे. एकदम रिलॅक्स होतं. आणि लेग रूम पण तुम्ही पाहू शकता, प्रॉपर लेग रूम आहे. AC वगैरे एकदम प्रॉपर फंक्शनल आहे. खूप जास्त खूप जास्त हेल्पफुल आहे. आता चिप्स वगैरे दिलेले त्यांनी, चिप्स ओरिओ 2 ओरिओ दिलेले, वॉटर बॉटल्स वगैरे, कारण आमचा पुढचा लेवर खूप मोठा आहे. त्यामुळं त्यांनी त्यात काही कसर नाही गेली, म्हणजे हातचा राखून त्यांनी गोष्टी नाही दिलेल्या. कारण ॲक्च्युली आम्ही याच गोष्टीसाठी इतिहासला पे करत असतो. त्यांचा जो लक्झरी, इथलं सगळं ॲम्बियन्स आहे हे, आणि हेल्पफुल खूप आहे ॲक्च्युली. आतापर्यंत बऱ्याचशा एअरवेजमध्ये ट्रॅव्हल केलेलं आहे, त्याच्यापैकी इतिहास काय मग बेस्ट नसेल माझ्यासाठी. उझबेकिस्तान पण व्यवस्थित आहे, पण थोडासा फरक पडतोच, कारण की इतिहासचे स्टँडर्ड्स थोडेसे आहेत. आणि एक सेकंड, 3+3+3ची अरेंजमेंट आहे. एकदम प्रॉपरली फुल आहे, म्हणजे असं नाही की जसं मी कॅथे पॅसिफिकमध्ये दाखवलेलं बऱ्यापैकी प्लेन रिकाम होतं. सगळी सीट ऑक्युपाईड आहे. आता क्रू लँडिंगची तयारी करते, त्यामुळं फटाफट सगळे वॉशरूम वगैरे जाऊन येतात. त्या ठिकाणी आय थिंक 6 वॉशरूम्स आहेत, आणि ते पण प्रॉपरली फंक्शनल आहे. 2 ठिकाणी गॅली आहे. गॅली म्हणजे प्रॉपर फूड नाही प्रिपेअर करत, फक्त डिस्ट्रीब्युशनसाठी. लवकरच आता व्हाईट सँड म्हणजे गोल्डन सँड, सॉरी, अबुधाबीमध्ये खूप. आणि इथं टेम्परेचर 36°C आहे, म्हणजे खूप जास्त टेम्परेचर आहे. जेव्हा क्लाउडच्या वर आपण असतो तेव्हा टेम्परेचर काहीतरी जाणवत नाही. भेटूया लवकरच लँडिंगच्या. विदाऊट सिग्नल जी ट्रॅफिकची जी कन्सेप्ट आहे, ट्रॅफिक ऑपरेट करायची, जी सिटीमध्ये एकदम क्लिअर असते, की प्रत्येक ठिकाणी यांनी सर्कल्स केलेले आहेत. दिसत असेल रोडवर, तर गोप्रोमधनं झूम नाही करू शकत, त्यामुळं असंच काय लागेल. प्रत्येक ठिकाणी यांनी सर्कल केलेलं आहे, जेणेकरून कोणत्याच गाडीला थांबायला लागत नाही दुसऱ्या गाडीसाठी. तर लँडिंग अटेम्प्ट चालला आहे, आणि एकदम पद्धतशीर घरांची मांडणी वगैरे या ठिकाणी. इथं मोठ्या प्रमाणात इंडियन्स पण राहतात, कारण की ज्यावेळेस एअरपोर्टवर आपण पोहोचतो ना, त्यावेळेस जे गाईड करायला असतात त्यातले बरेचसे इंडियन असतात. खाली जर दिसत असेल तर सगळ्या ठिकाणी एकदम चौक केलेले त्यांनी.
जेणेकरून एकदम इझिली ट्रॉफिक ऑपरेट करता येऊ शकता. आणि मोस्ट ऑफ द एरिया हा यांचा वॅकंटच आहे, ज्याला गोल्डन सँड असं म्हणतात. रस्ते असतील किंवा बिल्डिंग असतील एकदम शिस्तबद्धपणे दिसतंय. ॲक्च्युली आपल्याला आतली खरी परिस्थिती माहीत नाही, पण जे फर्स्ट इम्प्रेशन आहे ते तर असंच दिसतंय. बघू शकता. ते बेबी मूवीच्या शूटिंग मध्ये जसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे दिसतंय लँडिंग करताना. आता इथे ट्रान्सफर आहे आमचं जवळपास 19 तासाचं लेवरमध्ये खूप वेळ आहे. काय करायचं आता तर प्रश्न आहे, पण खायची व्यवस्था करायला लागेल. INR कन्वर्ट करू शकतो इथल्या करन्सीमध्ये. आणि त्यानंतर इथं यांचं जे काही फूड असेल, यांचं फूड म्हणजे इंडियन फूड पण इथं मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतं. लास्ट टाइम आम्ही ट्राय केलेलं, पण त्यावेळेस इतिहासने स्पॉन्सर केलं, कारण की त्यांच्यामुळं आम्हाला डिले झालेला. तर यावेळेस चेक करू. पण मॉस्कोमध्ये ज्या प्रमाणात आपल्याला सगळे एरोफ्लोट किंवा रशियन एअरवेजचे दिसत होते, इथं मोठ्या प्रमाणात फक्त इतिहास आणि इमिरेट्स दोनच दिसतात. आणि एअर अरेबिया टर्शरी कंपनी आहे त्यांची. तर जर थर्ड कंपनी कोणती असेल तर एअर अरेबियाचे पण काही प्लेन्स असतात इथं. एकदम मस्त एअरपोर्ट आहे. म्हणजे मुंबईच्या एअरपोर्टची तर तुलना कोणासोबत होऊच शकत नाही, पण मुंबईनंतर जर कुठं लागावं असेल तर ते या एअरपोर्टसाठी खूप मस्त त्यांनी डिझाईन केलेलं आहे पूर्ण एअरपोर्ट. जसं आम्ही लँड झालो आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही इथं लँड होता ना, इथं दोन ऑप्शन असतात नॉर्मल एअरपोर्टप्रमाणे, एक ट्रान्सफर आणि एक अरायवल. जर इथनं स्ट्रेट गेलं तर ते अरायवलकडे घेऊन जातं, आणि इथनं राईट साईडला जर आपण क्रॉस केलं तर ते आपल्याला ट्रान्सफरकडे घेऊन जातं. सध्या तर आमची फ्लाईट डायरेक्ट उद्या आहे, त्यामुळं महाराष्ट्र. गुड मॉर्निंग फ्रॉम अबुधाबी. आज 29 जून आहे, सलग तिसरा दिवस आहे आमचा. 27ला स्टार्ट केलं तर आता जवळपास 20 तासांचं लेवर झालं आहे, आणि इथले 12:30 पाऊण 1 झालेले आहेत. आता थोड्या वेळात बोटिंग गेट्स ओपन होतील, आणि त्यानंतर मग इंडियात जाता येईल. म्हणजे टोटल 48 तास तर आम्ही बाहेरच आहे. पण एक गोष्ट चांगली आहे की इथियाची फ्लाईट असल्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होत्या. म्हणजे खायचा वगैरे काय प्रॉब्लेम नाही आला. आणि हे एअरपोर्ट पण एकदम बेस्ट आहे, म्हणजे सगळ्या फॅसिलिटीज आहे. वॉशरूम वगैरे एकदम क्लीन असतात, आणि सगळ्यात मेन म्हणजे इथं खूप इंडियन्स आहेत. आपण करन्सी वगैरे पण एक्सचेंज करू शकतो. आणि इथं ज्या गोष्टी आहेत त्या पण अशा अफोर्डेबल प्राईसमध्ये, एवढं पण काही एक्सपेन्सिव्ह नाही, म्हणजे इंडियन फूड वगैरे. तर ओव्हरऑल चांगलं आहे. जर तुमच्याकडं बाकी कोणतं ऑप्शन नसेल आणि लेओव्हर पण जास्त असेल तर इथे येऊन तुम्ही अराऊंड 20 तासांचा लेओव्हर तर काढू शकता. इतका काही प्रॉब्लेम होत नाही. आणि प्रीमायसेस खूप मोठा आहे या एअरपोर्टचा, त्यामुळं कंटाळा तर येत नाही बिलकुल. सगळीकडं असे इन्फॉर्मेशनचे बोर्ड्स आहेत.
गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली कधी आली हां कधी आले हां 10 मिनिटं झाली काय बोलतो रे चला